नमस्कार. श्री स्वामी समर्थ सर्वांना. बघा, आज शनिवारी माघ पौर्णिमा आहे आणि ही माघ पौर्णिमा अतिशय महत्त्वाची आणि पवित्र मानली जाते. या पौर्णिमेच्या दिवशी तसेच अमावस्येच्या दिवशी जर का आपण काही सेवा उपाय केलेत याचं फळ आपल्याला हे 100% बघायला मिळतं आणि याचे फळ हे इतर दिवशी आपण जेव्हा काही उपाय करतो त्याच्या पटीने 100 पटीने जास्त मिळत असतात. माघ पौर्णिमा ही भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी यांना समर्पित आहे. माघ पौर्णिमेच्या दिवशी भगवान श्रीहरी विष्णू आणि माता लक्ष्मी यांची पूजा केली जाते. याचबरोबर या दिवशी आपल्याला काही उपाय देखील करायचे असतात. असाच एक उपाय आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत, तर व्हिडिओ कुठेही स्किप करू नका, संपूर्ण बघा. बघा, आपल्याला हा उपाय संध्याकाळी करायचा आहे. घरातील वाईट शक्ती, इडापिडा, निगेटिव्ह ऊर्जा आपल्याला बाहेर काढून टाकण्यासाठी हा उपाय करायचा आहे. आपल्या घरात जर का सतत भांडणे होत असतील, घरात पैसा टिकत नसेल, वादविवाद होत असतील, मुलं चिडचिडपणा करत असतील, तर बघा ह्या गोष्टी आपल्या घरात असलेल्या निगेटिव्ह ऊर्जेमुळे होत असतात. किंवा एखादी वाईट शक्ती, वाईट बाधा जर का आपल्या घरात येऊन थांबलेली असेल तर यामुळे या गोष्टी होत असतात आणि अशा या गोष्टी आपल्याला बाहेर काढाव्या लागतात. मग त्या आपल्याला या पद्धतीने बाहेर काढायच्या असतात. ज्या वेळेस घरातनं निगेटिव्ह ऊर्जा बाहेर जाईल, अलक्ष्मी बाहेर जाईल, बघा त्यावेळेस आपल्या घरातील वातावरण हे पॉझिटिव्ह राहतं. त्याच वेळेत आपल्या घरात माता लक्ष्मी ही अखंड वास करते. तुमच्या घरात जर का अलक्ष्मी असेल तर बघा, जिथे अलक्ष्मी असते तिथे लक्ष्मी ही वास करत नाही. तर आपल्या घरात लक्ष्मी टिकून राहण्यासाठी, आपल्या घरात पैशाची आवक होण्यासाठी, आपल्या घरातील अलक्ष्मी बाहेर काढण्यासाठी आपल्याला संध्याकाळी हा उपाय आवर्जून करायचा आहे. आता उपाय काय करायचा तर बघा, हा उपाय तुम्ही संध्याकाळी 12 वाजेपर्यंत करू शकतात. हा उपाय करण्यासाठी तुम्हाला मूठभर काळे तीळ घ्यायचे आहे. थोडीशी पिवळी मोहरी घ्यायची. पिवळी मोहरी नसेल तर थोडीशी काळी मोहरी घ्या. जाड मीठ घ्या. यानंतर 7 लाल सुक्या मिरच्या घ्या. 2 अखंड लवंग आणि 2 हिरवी विलायची घ्या. आता ह्या सर्व वस्तू आपल्याला हातात घेऊन ह्या सर्व वस्तू आपल्या घरातील सर्व भिंतींच्या कोपऱ्यांना टच करायच्या आहे. त्यानंतर आपल्या घरात जेवढ्या व्यक्ती असतील तेवढ्या सर्वांवरून ह्या वस्तू आपल्याला 7 वेळा उतरवून घ्यायच्या आहे. अगदी आपल्यावरून देखील ह्या वस्तू 7 वेळा उतरवून घ्यायच्या. त्यानंतर आपल्या घराच्या मुख्य दरवाजावरून ह्या वस्तू 7 वेळा उतरवून घ्यायच्या आहे. आणि यानंतर ह्या वस्तू आपल्याला आपल्या घराच्या बाहेर दक्षिण दिशेला फेकून द्यायच्या आहे. बघा, हे करत असताना आपल्याला श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करायचा आहे. गप्पा मारत किंवा इतरांशी बोलत आपल्याला हा उपाय करायचा नाही. तर बघा, अत्यंत प्रभावी असा हा उपाय आहे. हा उपाय तुम्ही ह्या पौर्णिमेला करून बघा. या उपायामुळे तुम्हाला नक्कीच चांगले परिणाम दिसायला चालू होतील. तुमच्या घरात असलेली लक्ष्मी निघून जाईल. तुमच्या घरात माता लक्ष्मी अखंड वास करेल. माता लक्ष्मी ही चंचल असते, अस्थिर असते. ती एका ठिकाणी कधीच थांबत नाही. तर तिला एका ठिकाणी ठेवण्यासाठी, तिला आपल्या घरात अखंड वास करण्यासाठी आपल्याला ह्या सेवा, हे उपाय करायचे आहे. आणि आपल्या घरातील साठलेली निगेटिव्ह ऊर्जा बाहेर काढून टाकण्यासाठी किंवा बाहेरून आलेली बाधा ही बाहेर काढण्यासाठी आपल्याला अमावस्येला, पौर्णिमेला असे हे उपाय आवर्जून करायचे आहे. अत्यंत प्रभावी असा हा उपाय आहे. या उपायाने बघा, तुमच्या घरातील नकारात्मक ऊर्जा निघून जाणार आहे. इडा पिडा, वाईट शक्ती हे बाहेर निघून जाणार आहे आणि यामुळे तुमच्या घरांची, मुलांची, सर्वांची प्रगती होणार आहे. तुमच्या घरात जर का एखादी आजारी व्यक्ती असेल, एखादी व्यक्ती खूप चिडचिड करत असेल, एखादी व्यक्ती राग करत असेल, तर अशा व्यक्तीवरून आवर्जून तुम्ही ह्या वस्तू 7 वेळा उतरून या घराच्या बाहेर तुम्हाला दक्षिण दिशेला टाकून द्यायची आहे. व्हिडिओमध्ये सांगितलेली माहिती आवडली तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा. चॅनेलवर नवीन असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.